रसिका स्वागत करीत आहे तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल रसिका पाटील सुभेदारमध्ये। मंडळी, आज आपण आलो आहोत भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी। नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी करण्यासाठी भिवंडीचे लोकप्रिय खासदार बाळामामा म्हात्रे यांनी भिवंडी पानकोलीमधून कार रॅलीचे आयोजन केले होते। प्रत्येक गावोगावी ग्रामस्थ त्या रॅलीचे स्वागत करत होते। कळवा येथून त्यांच्या रॅलीला आम्ही पण सहभागी झालो। तर चला तुम्ही पण आमच्या सोबत नवी मुंबई येथील जासई गावात। स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं याकरता निघालेली ही भिवंडीवरनं जी कार रॅली आहे ती कळवा नाक्यावर पोहोचलेली आहे। सर्व भूमिपुत्र एकवटलेले आहेत, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकवटलेले आहेत, विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटना आज एकत्र आलेले आहेत। या ठिकाणी भिवंडीचे लोकप्रिय खासदार स्वागत केलं जाते। 2 तासांच्या पट्टात राज मांडण्याच्या सहाय्याने या ठिकाणी या कार रॅलीचं स्वागत केलं जात आहे। अधिकार आहे तो आमचा अधिकार आम्ही मिळवला नक्की। खास करून आता ही आजची रॅली संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे, केंद्रीय मंत्री महोदयांची भेट घेणार आहे। खास करून मी मुख्यमंत्री महोदयांना सांगणार की मी जो मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना, मग आमची मागणी त्याच्यावर काहीच नाही। हे इथे तुम्ही आमची मागणी करा, आमचा प्रश्न सोडवा अशा पद्धतीने आम्ही मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे। 30 तारीखला उद्घाटन होणार आहे, त्या संदर्भात काय सांगाल? शेवटचं राहिलं दिवस उद्घाटन होणारच नाही। जर नोटिफिकेशन नाही निघालं, दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही तर उद्घाटन होणार नाही। हा आमचा ट्रेलर आहे, तुम्ही लाखोच्या संख्येने लोक पाहाल। मग उद्या धावपट्टीवर उतरावं लागलं तरी चालेल, ही लक्षात ठेवा। 100% आगरी कोळी बांधव हा क्षत्रिय समाज आहे, हे तुम्हाला माहीत असेल। आणि आमच्या ह्या हक्कासाठी आहे ना, आमचा संघर्ष आमचे नेते तुम्ही पाहा। फक्त नोटिफिकेशन काढावं ही आमची मासी आहे, आमचा सन्मान आहे आणि आम्ही तुमचे ऋणी राहू, तुम्ही आमचा हक्क दिला म्हणून। नाही दिला तर मग आम्ही आमचा हक्क घेणार। एका जिल्ह्याला देखील सांगितलं होतं की बघू ना, आता याच्या विनंती करू ना। 2 दिवसानंतर मी सुद्धा जाणार ना, विनंती करणार। जर 7 दिवस अगोदर नोटिफिकेशन नाही निघालं पूर्ण विमानतळाला घेराव घालून देखो आप देख रहे हो खास करके आपके सम्मान में, क्योंकि राष्ट्रीय नेता थे आप एक दृष्टि से या महाराष्ट्र नाम मत दो, वो राष्ट्रीय नेता है। उन्होंने जो भी डिसीजन लिया, जो श्री गुरु हत्या का था, जगह के बदले लिया, वो कहते में सहयोग किया। जो महाराष्ट्र का ओबीसी का उन्होंने महाराष्ट्र का प्रतिनिधित्व किया है, तो ऐसे राष्ट्रीय नेता का नाम अगर एयरपोर्ट को देंगे तो एयरपोर्ट की ऊंचाई बढ़ने वाली है। दिबा पाटिल साहब की नहीं, दिबा पाटिल साहब की ऊंचाई उससे कहीं ज़्यादा है। और मैं हम लोग सिर्फ आज मांग कर रहे हैं, मेरा कहना स्पष्ट है, ये हमारा हक है और हमारा हक हमको सरकार ने देना चाहिए। जल्द ही देंगे ठीक है, हमको वो भी आंदोलन आप देख सकते हो, हम कैसे आंदोलन करेंगे।
मंडळी, तुम्ही बघू शकता प्रत्येक गावाच्या वेशीवर तिकडच्या ग्रामस्थांनी आपल्या भूमिपुत्रांसाठी नाश्ता आणि पाणी यांची सोय उत्तम केली होती. उरणला पोचल्यावर तिकडच्या वहाळगावच्या ग्रामस्थांनी पण 3000 भाकऱ्या आणि जवळा याची सोय केली होती. पहिला तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी कासारवडोली गावावरून आलो. घोडबंदर रोडचे कासारवडोली तिकडनं आलो. माझं नाव प्रवीण शिंगे. आम्ही या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दिबा पाटलांचं नाव लागण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे. तरी भरपूर जण आलेत. पुढची बाईट माझ्या सहकार्य देते. मी अनंत गजानन सिंग हे कासारवडोली या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी हे समर्थनार्थ म्हणजे दिबा पाटलांचं या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं ही भूमिपुत्रांची सर्वस्वी इच्छा आणि खूप मोठी ताकद दिबा पाटलांच्या नावासाठी लढत आहे. तरी सरकारने याची दखल घ्यावी ही नम्र विनंती सरकारला की हा एवढा मोठा मॉब या ठिकाणी जमलेला आहे भूमिपुत्रांचा, तर खरोखरच दिबा पाटलांचं नाव लागलंच पाहिजे. दिबा पाटील अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे, अमर रहे. या ठिकाणी भूमिपुत्रांचा एवढा मोठ्या प्रमाणात मॉब आलेला आहे, या ठिकाणी जमलेले आहेत. तर या ठिकाणी ह्या गावकरी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणचे आहेत. त्या ठिकाणी जेवणाची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. अतिशय जास्त वेळ झालेला आहे या ठिकाणी, तरीसुद्धा भूमिपुत्रांनी स्वतःहून त्यांचं कष्ट करून या ठिकाणी प्रत्येक भूमिपुत्राला जेवणाची व्यवस्था केली आहे. त्याबद्दल मी त्या भूमिपुत्रांचा खरोखर आभारी आहे. मी कलाकार प्रणय भोईर, राहणार मोकळेपाडा. तर मी कलेच्या माध्यमातूनच आपल्या एकीचा दाखवतोय, म्हणजे एकीचा इशारा दाखवतोय. ही जमीन आपलीच हाय, आपलीच माती पण हाय, हक्का न्यायासाठी लढण्याची हीच खरी वेल हाय. अरे राजकीय पक्षांचा झेंडा थोडे दिवस लांब चला ठेवू, राजकीय पक्षांचा झेंडा थोडे दिवस लांब चला ठेवू. आगरी कोली कुणबी कराडी भंडारी एक चला होऊ, नवी मुंबईच्या विमानतळाला नाव दिबांचं देऊ, नवी मुंबईच्या विमानतळाला नाव दिबांचं देऊ. जय दिबा, जय भूमिपुत्र, जय आगरी कोली. मी अरविंद दत्तात्रय भोईर, बाळकुम माजिवडा विभाग प्रमुख, उद्धव ठाकरे गटाचं. इथे आल्याने असं वाटतं आम्हाला की खूप चांगली सोय केलेली आहे बाळ्यामामांनी आणि इथले स्थानिक ग्रामस्थांनी. आणि हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये लोकांना न्याय मिळेल, सरकार न्याय देईल अशीच अपेक्षा आहे. आणि न्याय नाही दिला पुन्हा आम्ही इथे येऊ. अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. मी विकास भोईर, बाळकुम, ठाणे. ना जात ना धर्म ना पक्ष, ना जात ना धर्म ना पक्ष, आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील नाव हेच एकमेव लक्ष्य. आपण सर्वांना माहिती आहे की दिबा पाटलांचं कार्य कुठल्या धर्मापुरता किंवा कुठल्या पक्षापुरता मर्यादित नव्हतं, तर ते जातीच्या पलीकडलं होते. ते पूर्ण महाराष्ट्रासाठी कार्य होतं, ते पूर्ण भारतासाठी कार्य होतं. स्त्री भ्रूण हत्या, त्याच्यानंतर 12.5% हे जो त्यांनी GR काढलेला होता, हा पूर्ण महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी आहे. का तुम्हीसुद्धा या आंदोलनामध्ये आम्हाला पाठिंबा द्या आणि दिबा पाटलांचंच नाव लागलं पाहिजे याची आग्रही भूमिका आमची आहे आणि तुमची असली पाहिजे. जय दिबा.
मंडळी जासई गावात पोहोचल्यावर तिकडच्या हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माझं नाव संदीप टांडेल आणि इथं आज जो कार्यक्रम आहे या संदर्भात कार्यक्रम जो आयोजित केला आहे साहेबांनी ते आपल्या एअरपोर्ट संदर्भात आहे की आपल्या साहेबांचं नाव लागलं पाहिजे दिबा पाटील साहेब. त्याच्यानिमित्त इथं अरेंजमेंट्स वगैरे स्वयंसेवक काही अरेंजमेंट चांगल्या प्रकारे केलेले आहे. तसेच या इथं जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे. जेवणासाठी ताई आहेत कोपरखण्यावरून सर्व स्वयंसेवक पण सपोर्ट करत आहे. तर जेवणासाठी टोटल 5000 लोकांचे एवढं जेवणाची क्वांटिटी बनवलेली आहे आणि 5000मध्ये 5000 भाकरी आहेत, 450 किलो कोलंबी आहेत, नॉनव्हेज पण आहे तसं आणि व्हेज पण. सर्व ताईंनी माता भगिनींनी सर्व बनवलेलं आहे जेवण आणि साहेबांनी आणि स्वयंसेवक पण सर्व प्रकारे सर्वांना हेल्प करतात. प्लस पार्किंगची व्यवस्था आहे, गाड्यांची व्यवस्था आहे, सर्व ठिकाणी अशी व्यवस्था केली आहे साहेबांनी का कोणाला काही कमी पडू शकत नाही यात आणि पडत पण नाही. चांगली सोय आहे आणि कोणाला काही कमी पडलं नाही. आणि गाडी ट्रॅव्हलिंग रोड सर्व ठिकाणी पार्किंग वगैरे पूर्ण हे केलेलं आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केली आहे आणि काहीच कमी पडलं नाही असं. आणि आत्ता तर 5000 लोकांचं जेवण बनवलेलं आहे आणि अद्याप भरपूर पब्लिक येते तर जेवण वगैरे चालू आहे. जेवण चालू आहे आणि हो सकाळपासून हो कारण पावसामुळे थोडं डिले झाले पण आता सुरळीत पाऊस थांबल्यामुळे सुरळीत झाला आहे. ठीक आहे, थँक्यू. सगळ्यात पहिला तुमचे ग्रामस्थांचे आमच्या सगळ्यांची सोय केली म्हणून धन्यवाद. तिकडच्या पण ग्रामस्थांनी आपल्या भूमिपुत्रांसाठी जेवणाची उत्तम सोय केली होती, तुम्ही पाहू शकता. कोल्यांना पोसतोय जमीनदर